उरण ईश्वरपूर आष्टा तसेच सांगली महापालिकेच्या घरपट्टीचा गहन प्रश्न विधानसभेत जयंतराव पाटील यांनी पुरवणी मागणी चर्चेदरम्यान मांडला विषय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंतराव पाटील यांनी विधानसभेतील पुरवणी मागणी चर्चेत सहभाग घेतला आणि यावेळी त्यांनी उरण ईश्वरपूर आणि आष्टा शहराच्या गंभीर प्रश्नांबाबत सभागृहात जाब विचारला। जयंतराव पाटील यांनी म्हटले की सांगली महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात घरपट्टी वाढवण्यात आलेली आहे। जनतेमध्ये असंतोष आहे आणि ही वाढीव घरपट्टी कमी करावी ही मागणी आहे। उरण ईश्वरपूर महानगरपालिकेतील शास्ती कर रद्द करू असे आश्वासन निवडणुकीच्या वेळी मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते, मात्र हा कर रद्द झालेला नाही। तसेच सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव तयार केला। नगरोत्थान महाअभियान अंतर्गत उरण ईश्वरपूर नगर परिषदेच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेला तात्काळ प्रशासकीय मान्यता द्यावी। आष्टा नगरपालिकेत देखील हीच परिस्थिती आहे। वाढत्या शहरांची पाण्याची मागणी पाहता दोन्ही प्रस्तावांना शासनाने मंजुरी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। उरण ईश्वरपूर नगर परिषदेची सध्याची प्रशासकीय इमारत अत्यंत जुनी असून नागरिकांची वाढती संख्या आणि वाढलेले प्रशासकीय कामकाज लक्षात घेता नवीन प्रशासकीय इमारतीची नितांत आवश्यकता आहे। यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा। तसेच शहरातील सांडपाणी व्यवस्थापनाचे काम मधल्या काळात झालेल्या हलगर्जीपणामुळे थांबलेले आहे। या प्रकरणात नगर परिषदेवर 10 कोटी पर्यावरणीय नुकसान भरपाई आणि प्रतिदिन 5 लाख दंडाची नोटीस बजावली। हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ट आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य अभियंत्यांनी 198,97,288 रुपयांच्या योजनेला तांत्रिक मान्यता दिली आहे। नगरपालिकेने 10% तरतूद केली आहे। या योजनेला तातडीने मान्यता द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। शहरातील पंतप्रधान आवास योजनेबाबत ते म्हणाले की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांपैकी 612 पात्र लाभार्थ्यांपैकी 542 घरांचे बांधकाम पूर्ण झालेले असून 70 घरांचे काम प्रगतीपथावर आहे आणि यापैकी 481 लाभार्थ्यांना सामाजिक अंतर आणि बांधकाम परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रांच्या जाचक-अटीमुळे अडचणी येत आहेत। नगरविकास विभागाकडे या अटी शिथिल करण्याबाबतचा प्रस्ताव प्रलंबित आहे। UDCPR 2020च्या कलम 2.4 नुसार बांधकाम शिथिलता मिळाल्यास या गरीब लाभार्थ्यांचे हक्काचे घर पूर्ण होऊन त्यांना उर्वरित 246.25 लाख रुपयांचे अनुदान वितरित करणे शक्य होईल अशी सूचना त्यांनी शासनाला दिली आहे। F2, F5, F4, F5, F7 बाब क्रमांक 78 ते 97 यावर बोलायला उभा आहे। अध्यक्ष महोदय, आमच्या सांगली महानगरपालिकेमध्ये आज मोठ्या प्रमाणात दुप्पट चौपट घरपट्टी वाढ करण्यात आलेली आहे। मागे याच सभागृहात मी हा मुद्दा मांडला, त्यावेळी आमचे पालकमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही काही वाढवणार नाही, स्थगिती दिली। पण अध्यक्ष महोदय, सांगली महानगरपालिकेत आज प्रचंड घरपट्टी वाढली आणि जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे। सरकारने, नगरविकास मंत्र्यांनी महापालिकेच्या आयुक्तांशी बोलून ही घरपट्टी ही कमी करावी किंवा रद्द करावी, वाढीव, अशी आम्ही मागणी करतो। अध्यक्ष महोदय, तीच परिस्थिती माझ्या उरण ईश्वरपूर शहरात आहे। नगरपालिकेच्या निवडणुकीत माननीय मुख्यमंत्री महोदय आले आणि त्यांनी त्यात आश्वासन दिले की ईश्वरपूरची शास्ती कर आहे तो आम्ही रद्द करू। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना 2दा पत्र दिलेलं आहे, त्यांनी ते करता येईल असं सांगितलंय, पण अद्यापही ईश्वरपूरचा शास्ती कर रद्द झालेला नाही। नगरपालिकेने ठराव करून राज्य सरकारला विनंती केलेली आहे की हा शास्ती कर रद्द करावा। अध्यक्ष महोदय, आपल्या उरण ईश्वरपूर नगर परिषदेमध्ये सुधारित वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करण्याचा एक प्रस्ताव सरकारकडे नगरोत्थान महाअभियान अंतर्गत सादर करण्यात आलेला आहे आणि शहरामध्ये पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, निकडीचा आहे आणि म्हणून नगरोत्थान महाअभियान अंतर्गत वाढीव पाणी पुरवठा योजनेत प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळावी। माझी माहिती आहे की विधानसभेची निवडणूक झाल्यावर महाराष्ट्रामध्ये एकही नवी योजना सरकारने मंजूर केलेली नाही। त्यावर खुलासा उत्तरात नगरविकास मंत्री करतील अशी माझी अपेक्षा आहे। त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, माझ्या आष्टा नगरपालिकेतही हीच परिस्थिती आहे। त्यांचाही सुधारित पाणी पुरवठ्याचा प्रस्ताव आलेला आहे, सगळी मान्यतेच्या स्तरावर आलेला आहे,
पण अध्यक्ष महोदय, सरकार नव्या योजना मंजूर करत नाही आहे सध्या. माझी सरकारला विनंती आहे की शहरं वाढायला लागलेली आहेत, सरकारने लवकरात लवकर या दोन्ही प्रस्तावांना मान्यता द्यावी. अध्यक्ष महोदय, उरण ईश्वरपूर शहर हे वाढती लोकसंख्या लक्षात घेता आता नगरपालिकेची पहिली इमारत आता पुरत नाहीये, म्हणून त्याच्या प्रशासकीय कामकाजासाठी अध्यक्ष महोदय त्यांनी नवीन इमारत मागितलेली आहे आणि त्यासाठी सरकारने नगर परिषदेने DPR तयार केलेला आहे. वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत अध्यक्ष महोदय 10 कोटी रुपयाचा निधी इस्लामपूरला मिळावा अशी सरकारला मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, त्या शहरामध्ये सांडपाण्याची योजना अनेक वर्ष चालू होती. मधल्या काळात हलगर्जीपणामुळे ती तशीच थांबली आणि अध्यक्ष महोदय आता राष्ट्रीय हरित लवादाने नगर परिषदेला तब्बल 10 कोटी रुपये आणि 5 लाख रुपये प्रतिदिन दंडाची नोटीस बजावलेली आहे आणि हे सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. न्यायालयाने ही योजना कालमर्यादेत पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिलेले आहेत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या भुयारी गटार योजनेच्या 198 कोटीच्या सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तांत्रिक मान्यता दिलेली आहे. आपल्या हिश्श्यातून नगरपालिकेने 10% तरतूद केलेली आहे. अंतिम मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे सादर. सध्या आपल्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीबाबत आमच्या कृती समितीच्या माध्यमातून असून दे, काही विविध संघटना असतील, काही पक्षांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहेत. मात्र याबाबत सांगली, मिरज आणि मधील आपले आमदार साहेब ह्या बाबतीत बोलत नाहीत किंवा प्रश्न उपस्थित करत नाहीत. मात्र आपल्या ह्या सर्व असंतोषाचा विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय आमदार जयंत पाटील साहेबांनी याबाबत आज महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये आपल्या महापालिका क्षेत्रातील वाढीव घरपट्टीबाबत जो प्रश्न उपस्थित करून ह्या प्रश्नाला राज्य लेवलला नेल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील यांना समस्त सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या नागरिकांच्या वतीने विनंती करतो की आपण तात्काळ याबाबत उपाययोजना कराव्यात, दुरुस्ती करावी व सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी विनंती आहे.